हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा व्लॉग आहे अगस्त्याच्या जावळाबद्दल. तर आमच्या इथं जावळ काढतात सटुवाईपाशी. आमची सटवाई होती शेतामध्ये. तर शेतामध्ये चेंज वगैरे करता येणार नाही म्हणून आम्ही घरीच आयर वगैरे चढवला आणि चेंज वगैरे करून निघालोत. मग तिथं पोहोचल्यानंतर सगळ्यात आधी आमच्या इथं पूजा करतात. तर चांगलं पाणी वगैरे घालून घेतलं, शेंदूर वगैरे लावला आणि आम्ही आमच्यासोबत जे काही आणलं होतं जसं की साडी, टॅवेल, टोपी ते सगळं ठेवून सटुवाईची वटी वगैरे भरून घेतली. वटी भरल्यानंतर लगेच जे निवद करून आणतात आपण ते निवद भरून वगैरे घेतले. त्याच्यात आमच्या तो पुरणाचे असे निवद करतात आणि त्याच्यावर दिवे असतात 5. तर ते केले आणि त्यांना लावत होतात. तर आम्ही जेवढं लावायचं ट्राय करत होतो ते लागतच नव्हते, कारण की एवढी हवा चालू लागली ना. आता आम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे बंद वगैरे हात वगैरे लावून लावायला ट्राय केलं, पण ते लागतच नव्हते. तर मग त्याच्यानंतर आम्ही थकून काय केलं, मानूला बोलवून घेतलं. मग मानू आल्यानंतर मानूने काय टेक्निक लावली काय नाही तेच आम्हाला माहीत नाही. त्यांनी लावले ते डायरेक्ट लागले. तर मग 3-4 असे लागले. मग एकदा लागून विजले जरी ना तरी काय नाही ना, जमते. त्याच्यामुळं एकदा लावून घेतले आम्ही. जसे ते चालले तर पाया वगैरे पडून घेतली, उदबत्ती वगैरे लावली आणि 2-3 फोटो काढून निघालोत. तर मग आत्ता अगस्त्यला घेतलं. मला तर एवढी भीती वाटत होती, अगस्त्य काय करेल, कसं करेल, कापू देईल का नाही. पण ते मस्त बसला होता तिथं, शांत बसला. मग सगळ्यात आधी मामाच्या हाताने एक बट काढली आणि नंतर त्यांना म्हणलं मला हे जे त्याचे जुट्टू आहेत ना ते मला प्रिझर्व करायचे आहेत. म्हणजे ते फ्रेमवर फोटोवर लावतात ना, मला तसं करायचं आहे. त्याच्यामुळे मी आधी त्याचे 2 जुट्टू पाडले आणि ते कट करून घेतले त्यांच्याकडून. मग त्याच्यानंतर आम्हाला बालाजीला पण जायचं होतं. तर बालाजीसाठी आम्ही काय केलं, एक छोटी अशी शेंडी ठेवायला लावली त्यांना, म्हणजे ते आम्हाला बालाजीला देता येईल असं. तर मग ते ठेवलं आणि काढायला चालू केलं. तर ते थोड्या वेळ तर शांत बसला, पण त्याच्यानंतर त्याला काय झालं काय माहिती, रडायलाच लागला. ते नंतर आम्हाला कळालं की त्याच्या कानाला थोडं त्या मशीनचा चिमटा बसला होता आणि तिथून रक्त निघत होतं. मग त्याच्यामुळे पटकन मी हळद घेतली आणि त्याच्या कानाला लावून घेतली आणि घरी जाऊन स्वयंपाक वगैरे झालेला तर होताच, मग सवासण्या घालून घेतल्या. आमच्या इथं असं 5 सवासण्या जवळच्या जेव घालतात ना, तर जेव वगैरे घातलात आणि नेक्स्ट डेच आम्ही तिरुपतीला निघणार होतात. सो दॅट्स इट फॉर टुडे. जर तुम्ही आतापर्यंत माझा व्लॉग बघायलात म्हणजे खरंच तुम्हाला इंटरेस्ट यायला आहे माझ्या व्लॉगमध्ये, तर अजून बघण्यासाठी प्लीज डू सबस्क्राईब, लाईक माय चॅनल आणि असंच बघत राहा.